नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी समाज कल्याण अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि गृहप्रमुख किंवा हाऊस मास्टर ज्याला आपण म्हणतो, अशी 3 पदांची जी MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, त्या ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जो या ठिकाणी असणार आहे तो म्हणजे तुमचा समाजशास्त्र. करेक्ट आहे. कुठला? समाजशास्त्र. अजून अभ्यासक्रम जरी पूर्ण डिफाईन नसला तरी रफली तुम्हाला एक आयडिया दिली गेलेली की यामध्ये काय काय विचारलं जाणार आहे. तर मी आधी माझी ओळख करून देतो. मी प्रोफेसर अमोल देशपुते, गेल्या 8 वर्षापासून सोशोलॉजी ऑप्शनल समाजशास्त्र वैकल्पिक विषय UPSC साठी घेतो आहे. राईट. काही विद्यार्थी मित्रांच्या आग्रहास्तव जे ऑलरेडी कुठल्या ना कुठल्या पदावर कामावर आहेत आणि ज्यांना ही परीक्षा द्यायची आहे, त्यांच्या आग्रहास्तव समाजशास्त्र या विषयाची व्याप्ती ओळखून आपण या सिरीजला सुरुवात करत आहोत. करेक्ट आहे. मी तुम्हाला 2013चा जो पेपर आहे तो पूर्ण सोडवून देणार आहे या ठिकाणी. राईट. सोडवून म्हणजे काय, नुसते प्रश्नांची उत्तरं न सांगता त्या प्रश्नाचं उत्तर ते का आलं आणि इतर 3 ऑप्शन कशाशी संबंधित आहे. म्हणजे जो विद्यार्थी ही सिरीज पूर्ण बघेल क्वेश्चन पेपर अनालिसिसची, त्याला एक गोष्ट लक्षात येईल की आयोगाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण हे कुठल्या पद्धतीने करावं. राईट. आणि यातूनच आणखी प्रश्न कसे तयार होतील आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या बॅचेस बद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिली जाईल. करेक्ट आहे. तर मित्रांनो, खूप वेळ न वाया घालवता आपण सरळ आपल्या मुद्द्याकडे जाऊया, कारण इतर गप्पा करायला खूप वेळ असतो. आपल्याला जो फोकस आहे आपला त्यावर लक्ष ठेवणं जास्त आवश्यक आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे. तर हा जो पेपर आहे यामध्ये तुमचं पॉलिटी, त्यानंतर जॉग्राफी, इकॉनॉमी, हिस्ट्री, सोशोलॉजी, मॅथ्स अँड रिझनिंग हे सगळं असणार आहे. तरी मी तुम्हाला बेसिक त्यातलं सोडून देण्याचा प्रयत्न करेल सगळ्या गोष्टींचा. आणि खास फक्त समाजशास्त्र, काय समाजशास्त्रासाठी जे 75 गुण आहेत, जे मागच्या याच्याप्रमाणे होते 75 मार्क्स, आणि हा सगळ्यात मोठा क्रंच आहे या परीक्षेमधला. ज्या विद्यार्थ्याला याच्यामध्ये हे मार्क्स मिळाले, करेक्ट आहे, तो विद्यार्थी एक्झाम आरामात क्लिअर करणे पहिल्या 10 मध्ये येण्याची शक्यता त्याची असणार आहे. आणि माझा प्रयत्न आहे की ह्यावेळेस माझ्या बॅचचा विद्यार्थी हा पहिल्या 3 मध्ये असला पाहिजे. तर नक्कीच तुमची मदत लागणार आहे त्यासाठी आणि तुमचा अभ्यासही लागणार आहे. करेक्ट आहे. तर मित्रांनो, याबद्दलची माहिती तुम्हाला भेटेलच, पण आपण आपल्या प्रश्नाकडे येऊया आणि समजून घेऊया. या ठिकाणी दिला पहिला प्रश्न, भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक हा समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार या संबंधांचे स्पष्टीकरण करतो. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले प्रश्न तुम्हाला खूप काळजीपूर्वक वाचायचा आहे. करेक्ट आहे. कारण ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करतात त्यावेळेस अभ्यास करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की आपण सगळं वाचून जातो, पण त्याच्यामध्ये थोडाफार शब्दांचा फरक असतो. जसं आता हाच प्रश्न त्याचं बेस्ट उदाहरण आहे. का? कारण तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी 2 कीवर्ड आहे. यामध्ये सांगितलंय की समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार. करेक्ट आहे. आणि तुम्ही जर आर्टिकल तुम्ही अभ्यास केला असेल तर म्हणतोय, ज्या विद्यार्थ्याने अभ्यास केला नाही त्याला 4ही पर्याय बरोबर वाटू शकतात. राईट. पण ज्याने थोडंफार वाचलंय, अभ्यास केलेला आहे, अभ्यास करून गेलाय, MPSCच्या इतर परीक्षांची तयारी करतोय, त्या विद्यार्थ्याला हे 2 ऑप्शन इझिली कट होतील. काय होतील? हे 2 ऑप्शन इझिली कट होतील. मी अगोदर तुम्हाला हे 2 ऑप्शन काय ते पण सांगून देतो. आर्टिकल 18 जे आहे भारताच्या राज्यघटनेमध्ये, ते आहे तुमच्या टायटल संदर्भात. टायटल म्हणजे काय? तर तुमच्या पदव्या. करेक्ट आहे. तुम्ही जर इंग्रजांच्या काळात बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की पदव्या दिल्या जायच्या. सर नावाची पदवी दिली जायची, राव बहादूर नावाची पदवी दिली जायची. करेक्ट आहे. राय नावाची पदवी दिली जायची, बहादूर नावाची पदवी दिली जायची. राईट. तर ह्या ज्या पदव्या आहेत, या पदव्या ज्या व्यक्तींना दिल्या जायच्या ते व्यक्ती स्वतःला इतरांपेक्षा काय समजत होते? श्रेष्ठ समजत होते. त्यामुळे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेपासून आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये एक आर्टिकल टाकलं गेलं ज्या ठिकाणी आपण समानता, म्हणजे सगळे नागरिक समान आहोत, आर्टिकल 14 ज्याबद्दल आपण बोलतोय, तर त्या कॉन्स्टिट्यूशन ते आर्टिकल टाकल्यानंतर 18 टाकलं की पदव्या ज्या असतील त्या काढून टाकण्यात येतील. काय करण्यात येतील? काढून टाकण्यात येतील. त्यामुळे आपल्या इथे कोणीही नावापुढे पदवी लावू शकत नाही. करेक्ट आहे. मग पदव्या दुसऱ्या कुठल्या लावल्या जातात? डॉक्टर लावतात, इंजिनियर लावतात, ॲडव्होकेट लावतात.
तर ह्या पदव्या ज्या आहेत ह्या शैक्षणिक पदव्या आहेत, करेक्ट आहे, त्या चालतात. किंवा तुमचे काही सन्मान असतील जे भारत सरकार तुम्हाला देतं, जसं पद्मश्री असेल, पद्मविभूषण असेल, हे तुमच्या नावाच्या आधी येतात, त्यामुळे ते त्या ठिकाणी चालू शकतात. तर आर्टिकल 18 क्लिअर आहे सगळ्यांना, त्यामुळे त्याचा उत्तर हे येणार नाही, कारण इथे पुढे समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार असा याच्यामध्ये काही संबंध येतो का मित्रांनो? तर नाही. आर्टिकल 17. आर्टिकल 17 कशाबद्दल बोलतोय? आर्टिकल 17 सांगताय अस्पृश्यता, करेक्ट आहे, अस्पृश्यतेचं पालन, अबॉलिशन ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेचं निवारण करणं हे आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये सांगण्यात आलेलं आहे. पूर्ण अस्पृश्यता ही खूप मोठी टर्मिनॉलॉजी आहे, त्यामुळे या ठिकाणी इनडायरेक्टली जर तुम्ही म्हटलं की इनडायरेक्टली सर येस अस्पृश्यता गेली म्हणजे सगळे समान होऊ शकतात आणि म्हणून मग हे आर्टिकल त्याचा आन्सर असू शकतं, तर नाही मित्रांनो, तुम्ही कुठेतरी गलत करताय. ओके, कम टू द पॉइंट. आर्टिकल 15 आणि आर्टिकल 16. आता आर्टिकल 16 आणि 15 याच्यामध्ये खूप फरक नाहीये, बरोबर आहे. आर्टिकल 16 हे कशाबद्दल बोलतोय? तुमच्या आर्टिकल 16 बोलतोय तुमच्या एम्प्लॉयमेंट बद्दल. कशाबद्दल? एम्प्लॉयमेंट म्हणजे तुमचा रोजगार, रोजगारामध्ये समानता. बघा, सगळ्यात पहिले ते सगळे जेवढे पण आर्टिकल आहेत हे समानतेविषयीच बोलतात, राईट. कशाविषयी बोलताय? समानतेविषयी बोलताय. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक्झॅक्ट आन्सर समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार. तर आर्टिकल 16 एम्प्लॉयमेंट बद्दल आहे, म्हणजे कामामध्ये कुठल्याही पद्धतीचे जाती धर्म वगैरे याच्या आधारावर तुम्हाला भेदभाव करता येणार नाही, असं आर्टिकल 16 तुमचं सांगतं. याच्यामध्ये बघा इन डिटेल जेव्हा आपण बघू त्यावेळेस मग याच्यामध्ये 16.1 आहे, 16.2 आहे, 16.3, म्हणजे याच्यामध्ये सब आर्टिकल्स पण आहेत ज्याचा तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक असणार आहे. त्यामुळे पहिलं चौथं ऑप्शन गेलं, तिसरं ऑप्शन गेलं, पहिलं ऑप्शन गेलं. करेक्ट आन्सर काय असणार आहे तुमचं? आर्टिकल 15. आर्टिकल 15 कशाबद्दल बोलतोय? भारतीय राज्यघटनेचा अनुच्छेद क्रमांक 15 हे कशाबद्दल सांगताय? समान किंवा सन्मानपूर्वक व्यवहार याच्याबद्दल हे बोलत आहे. इज दॅट क्लिअर? ओके, जाऊया पुढच्या पॉइंटकडे. नक्कीच तुम्हाला समजलं असेल आणि क्लिअर झालं असेल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. बघा, मी हे प्रश्न थोडे डिटेल आणि स्लो घेतोय, कारण याची एकदा तुम्हाला आयडिया आली किंवा अंदाज आला तर तुम्हाला तुमचा अभ्यास त्या दिशेने करता येईल. बघा, 10 पुस्तकं एकदम वाचणं 8 दिवसामध्ये आणि एक पुस्तक 10 दिवसामध्ये वाचणं, पण त्याचं आउटपुट असं असलं पाहिजे की ते पुस्तक पुढचे 10 वर्ष पण तुम्हाला वाचायची आवश्यकता नाही पडली पाहिजे मित्रांनो. ओके, सो दुसरा प्रश्न हा समाजशास्त्राशी संबंधित प्रश्न आहे. यामध्ये दिलाय की जेव्हा व्यक्ती सामाजिक संस्थांच्या नियंत्रणाचा विरोध करते आणि लोकनीती, चालीरीती, परंपरा यांची अवहेलना करते, तेव्हा कुठल्या प्रकारचं विसंघटन घडून येतं? करेक्ट आहे. विसंघटन म्हणजे काय काय म्हणू शकतो आपण त्याला? त्याला इमाईल दर्किम नावाचा जो शास्त्रज्ञ होता, समाजशास्त्रज्ञ जो होता, त्याने याला काय म्हटलं होतं? अॅनोमी नाव दिलं होतं. काय दिलं होतं? अॅनोमी. वेगवेगळ्या प्रकारच्या अॅनोमी समाजामध्ये राहतात, करेक्ट. त्यालाच आपण विसंघटन म्हणतो. तर यामध्ये जेव्हा एखादा व्यक्ती जे पण सामाजिक संस्था आहेत नियंत्रण करतात तुमच्यावर, म्हणजे जसं आता विवाह संस्था असेल, कुटुंब संस्था असेल, या सामाजिक संस्था आहेत सगळ्या, या तुमच्यावर काय करतात? वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या तसेच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रोल प्ले करण्यासाठी ते भाग पाडतात. आणि ज्यावेळेस जेव्हा एखादा व्यक्ती त्याची अवहेलना करायला लागतो त्यावेळेस तो काय असतं? तुमचं वैयक्तिक विसंघटन असते. काय असते? वैयक्तिक. तो कारण तो स्वतःच्या लेवलला करतोय, तो दुसरं कोणाला प्रोत्साहित करतोय का करायला? तर नाही. सामाजिक होणार नाही ते. सामुदायिक म्हणजे काय? जेव्हा एखादी कम्युनिटी, पूर्ण समाज, बरोबर आहे. आता जसं समजा आपली पूर्ण हिंदू सोसायटी आहे आणि त्यामधला एक घटक जर आपण घेतला दलित समाज, तर दलित समाज जर तुमच्या एखाद्या गोष्टीला विरोध करत असेल, किंवा आदिवासी समाज घेतला तर एखाद्या गोष्टीला विरोध करत असेल, जो बरोबर की चूक हा नंतरचा प्रश्न आहे, पण तसंच होत असेल, म्हणजे जे एक्झिस्टिंग मॉड्यूल आहे, एक्झिस्टिंग सिस्टीम आहे, त्याला जर विरोध होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? विसंघटन म्हणतो. काय म्हणतो त्याला? विसंघटन म्हणतो. करेक्ट आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय तुमचं मित्रांनो? वैयक्तिक. क्लिअर आहे? कोणी डाऊट याच्यामध्ये? कुठल्याही प्रकारचा डाऊट? चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, पुढचा प्रश्न वाचा मित्रांनो. तोपर्यंत पुढचा प्रश्न काय आहे? सद्यकालीन समाज कार्यावर प्रभाव टाकणारी विचारधारा कोणती? खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2013 मध्ये जरी आला असेल तो, तरी 2023 मध्ये तो तितकाच चपखल बसतोय. करेक्ट आहे. कारण सध्या पण जर तुम्ही बघितलं राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारा या रूढ होऊ पाहत आहेत. करेक्ट आहे. आणि त्या विचारधारांच्याच लढाईमध्ये आता अनेक प्रकारच्या ठिकाणी आपण सामाजिक असंतुलन झालेलं पण बघायला मिळतं आपल्याला. राईट. तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बहुसंस्कृतीवाद, ज्याला आपण म्हणतो मल्टीकल्चरलिझम. काय म्हणतो? मल्टीकल्चरलिझम. दुसरा आहे चिरंतन विकास, कंटिन्युअस डेव्हलपमेंट. नंतर पॉलिफेरे यांची कृतीवादी गट विचारधारा, मार्क्सवादी पर्याय विकास विचारधारा. बरोबर आहे. आता मार्क्स असतील, पॉलिफ्रेरे असतील किंवा इमाईल लर्खिम असतील, मॅक्स वेबर असतील, हे सर्व काय आहेत? समाजशास्त्रज्ञ आहेत. आणि यांनी समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकाचा त्यांनी अभ्यास केलेला आहे, म्हणजे एक विशिष्ट घटकाचा अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही भारतीय समाज म्हणजे सामाजिक विचारवंत जर बघितले तर यामध्ये तुम्हाला एम.एन. श्रीनिवास असतील, ए.आर. देसाई असतील, त्यांनी आदिवासी समाजाचा खूप सखोल प्रमाणामध्ये अभ्यास केलेला आहे. तर समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकावर यांचा कोणाचा तरी प्रभाव आपल्याला दिसतो, या विचारधारा आपल्याला दिसतात. त्यामुळे जर आपण मल्टीकल्चरलिझमचं म्हटलं, आता आजचे जे मॉडर्न शहर आहेत, सगळे मॉडर्न शहर, तुमचं महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल, तर या सगळ्या शहरांमध्ये तुम्ही बघितलं तर एका कल्चरचे लोक नाही राहत. अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी असतात, वेगवेगळ्या कल्चर मधून आलेले लोक त्या ठिकाणी असतात. आणि तीच लोक त्यांचा जो डेव्हलपमेंट आहे, त्यांचे जो विकास आहे, तो ते वेगवेगळ्या प्रकारे घडवून आणत असतात. त्यानंतर विकासाची प्रक्रिया तर ही कंटिन्यू चालूच आहे आणि प्रत्येक समाजाला डेव्हलप व्हायचं आहे, कुठल्या ना कुठल्या प्रकारे विकास करायचा आहे स्वतःचा. त्यामुळे चिरंतन विकासधारा हे पण याचं उत्तर बरोबर आहे. नंतर पॉलिफ्रेरे यांच्याबद्दल जर बोलायचं गेलं, मी बॅच मध्ये यांच्याबद्दल डिटेलमध्ये बोलणार आहे, कारण हा आयोगाचा आवडता टॉपिक आहे असं म्हटलं तरी चालेल. कृतीगटवादी विचारधारा ही पण समाजावर तेवढाच प्रभाव पाडते. आणि तुम्ही जर आज पण बघितलं भारतामध्ये साऊथच्या काही स्टेट्समध्ये जर बघितलं तर मार्क्सवादी विचारधारा ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावी आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय जाईल मित्रांनो? ऑप्शन नंबर 4, अ, ब, क आणि ड. चारही विचारधारांचा प्रभाव हा समाजावर पडतो. यापेक्षा वेगळं जर आपण म्हटलं तर यामध्ये आणखी आपण म्हणू शकतो इमाईल लर्खिम, मॅक्स वेबर यांच्या पण काही प्रकारच्या विचारधारा आहेत जे या ठिकाणी लागू पडतात. मीड यांची विचारधारा आहे जी भारतीय समाजाचा अभ्यास करण्यासाठी किंवा समाजाचा अभ्यास करण्यासाठी त्या खूप महत्वाच्या आहेत आणि त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रांनो. आई वडिलांकडून संक्रमित होणारे वंशाणू पुढच्या पिढीतील बालकाची शारीरिक व मानसिक डॅश डॅश निश्चित करतात. काय निश्चित करत असतील रे मित्रांनो? त्यांची स्थिती निश्चित करतात, विकास निश्चित करतात, गुणधर्म निश्चित करतात की प्रगती निश्चित करतात? करेक्ट आहे. आता यामध्ये जर बघितलं आपण, स्थिती जर म्हटलं तर ही वर्तमान काळातली परिस्थिती आहे. राईट. विकास जर म्हटलं तर आणखी तो पुढे येणाऱ्या गोष्टींवर तो अवलंबून असतो. राईट. म्हणजे आता बाळ जन्माला आल्यानंतर तो येताना आई वडिलांचं काहीतरी घेऊन येतो. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे आपण एक्स गुणसूत्र, वाय गुणसूत्र हे विज्ञानामध्ये आपण मोठ्या प्रमाणामध्ये शिकलो आहोत. करेक्ट आहे. मग हे एक्स गुणसूत्र, वाय गुणसूत्र किंवा आपण डीएनए ज्याला म्हणतो, ओके, हे जे डीएनए वगैरे असतात हे काय काय दर्शवतात? हे तुमच्या पुढच्या पिढीतील बालकाची जी शारीरिक व मानसिक जे आहेत ते गुणधर्म दर्शवतात. काय दर्शवतात मित्रांनो? गुणधर्म दर्शवतात. प्रगती हा खूप वेग शब्द आहे, विकास हा पण वेग शब्द आहे आणि स्थिती हा पण वेग शब्द आहे. करेक्ट आन्सर काय आहे तुमचं? गुणधर्म. करेक्ट आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. पुढचा प्रश्न हा तसा म्हणजे इतिहासाशी संबंधित पण म्हणू शकतो आपण, पण तो इतिहासापेक्षा पण जास्त सामाजिक चळवळी, काय सामाजिक चळवळी यावरचा जो महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायचं उद्दिष्ट असं की आपल्याला सामाजिक चळवळी किंवा इतर जे विषय आहेत समाजशास्त्राचे याचा किती डीप मध्ये अभ्यास करायचा आहे. करेक्ट आहे. कारण तुम्ही जर बघितलं सतनामी चळवळ, नाडर चळवळ, इजावास चळवळ किंवा आदिधर्म चळवळ, हे चळवळी
तसं बघायला गेलं तर फारशा प्रसिद्ध नाहीये, पण समाजशास्त्रामध्ये या चळवळींचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला उत्तर सांगतो. सतनामी चळवळ ही साधारण छत्तीसगड राज्य, त्यावेळेस मध्य प्रदेश नंतर झालं ते छत्तीसगड, आत्ताचं छत्तीसगड, अगोदर मध्य प्रदेश होतं, मध्य प्रदेशशी संबंधित आहे. करेक्ट आहे. घासीदास नावाच्या व्यक्तीने ही चालू केलेली होती, राईट. आणि इंग्रजांविरुद्ध त्या चळवळीचं नेतृत्व केलेलं होतं. नारळ चळवळ ही मोस्टली, या ज्या सगळ्या चळवळी आहेत या समाजामध्ये आपलं स्थान ठरवण्यासाठी, बरोबर, ह्या सगळ्या दलित आणि जे बॅकवर्ड क्लासेस होते त्यांच्याकडून सुरू झालेल्या या सगळ्या चळवळी होत्या. आणि समाजामध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी, आणि जी एक आपण म्हणू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जो एक वर्चस्व होतं, त्या वर्चस्वाला शह देण्यासाठी या चळवळींची स्थापना करण्यात आलेली होती. त्यामध्ये सतनामी चळवळ जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये सुरू झाली. त्यानंतर नारळ चळवळ जी आहे ती तमिळनाडूमध्ये सुरू झाली. ओके. सतप्रभूनन यांनी सुरू केलेली ही चळवळ होती तमिळनाडूमध्ये. इजावा चळवळ जी आहे ती, इजावा हा मल्याळम शब्द आहे, थोडासा वेगळा शब्द वाटतो आपल्याला. इजावा हा एक मल्याळम शब्द आहे. यामध्ये पण जे एससी आणि एसटी कम्युनिटी मधले लोक होते त्यांनी आपलं स्थान ठरवण्यासाठी ही चळवळ सुरू केलेली होती. आणि आदि धर्म चळवळ ही पंजाबमध्ये सुरू झालेली आहे मित्रांनो, बरोबर आहे. आदि धर्म जे होते ते आदि ब्राह्मण समाज याची एक शाखा त्या ठिकाणी पण होती, आणि त्या संदर्भात ती तिथे चालू झालेली होती. मिस्टर रॉय यांच्याकडून चालू झालेली ती चळवळ होती. आपण या चळवळी पण डिटेलमध्ये बघणार आहोत. मी फक्त इथे क्वेश्चन पेपरचा अनालिसिस घेतोय, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. करेक्ट आहे. तर मग या चळवळी याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्याचं दुसरं ऑप्शन, दुसऱ्याचं चौथं, म्हणजे ऑप्शन नंबर 1 काय तुमचं करेक्ट आन्सर आहे. होप सो मित्रांनो तुम्हाला या 5 प्रश्नांचं एक्सप्लेनेशन समजलं असेल आणि तुम्हाला कळलं असेल की याचा अभ्यास कसा करावा. करेक्ट आहे. आणखी पुढचे प्रश्न आपण घेऊन येणार आहोत, आणि त्याबद्दल तुम्हाला एक अनाउन्समेंट पण करायची आहे. ती म्हणजे काय की आपली बॅच सुरू होते समाजशास्त्र या विषयाची, राईट, ज्यामध्ये फक्त फोकस या 3 परीक्षाच असतील. समाज कल्याण अधिकारी, बरोबर आहे, गृहप्रमुख आणि सहाय्यक आयुक्त, राईट. या परीक्षांना लक्षात ठेवून आपली बॅच, त्या बॅच सोबत तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करण्यात येतील, आणि टेस्ट सिरीज त्याची वेगळी असणार आहे. त्याची माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो. पुढच्या 5 प्रश्नांसोबत आपण लवकरच भेटूया. थँक्यू.